मी प्राध्यापक सुनील नानासाहेब करपे. ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया, तुका झाला रे कळस. ज्ञानाचं दान म्हणजे ज्ञानदान. आजकाल अनेक नगरांच्या सीमेवर शिक्षण संस्थांच्या भव्य आणि विस्तृत वास्तू दिसू लागल्या आहेत. नानाविध अभ्यासक्रमांची संथा देणाऱ्या या संस्था तुलनेने अलीकडच्या आहेत. ज्ञानविज्ञानाची शिखरे जनसामान्याच्या दृष्टिक्षेपात येऊ लागली आहेत. ग्रंथालय, प्रयोगशाळा, कार्यशाळा, रुग्णालय इत्यादी सुविधांनी सजलेले शिक्षण संस्थांचे संसार पाहून मनात कौतुकाची भावना दाटून येते. जेव्हा मराठी भाषेत, प्रादेशिक भाषेत ज्ञानेश्वरी आणि भागवतम यासारख्या ग्रंथाची रचना झाली, तेव्हा 90% लोक निरक्षर होते. तीर्थक्षेत्रांना आणि सत्वपुरुषांना समाधीस्थानांना अक्षरशत्रुत्वाचा वेढा पडला होता. स्मरणाच्या आणि श्रवणाच्या बळावर हरिपाठासारखे आटोपशीर भजन पूजन हा लोकजीवनातला प्रकार होता. त्या पलीकडे कोणालाच काही कळत नव्हते, काही दिसत नव्हते. कला, साहित्य, व्याकरण, राजनीती, तत्वज्ञान, इतिहास, खगोल, भूगोल अशा विषयांच्या अभ्यासाला प्रारंभ सुद्धा झाला नव्हता. निदान बहुजन समाजाच्या लेखी जाणीवेचा हा प्रहर आला नव्हता. अंधश्रद्धांची रात्र मात्र सरत नव्हती. ज्ञानोदयाची चिन्हे अजिबातही दिसत नव्हती. अशा परिस्थितीत महात्मा फुले यांच्यासारखा समग्र क्रांतीचा अग्रदूत याच पुण्यनगरीत निर्माण झाला आणि विद्यार्जनाचा आग्रह त्यांनी धरला. पहिली आद्य शिक्षिका आपल्या पत्नीला त्यांनी बनवलं आणि मग बहुजन समाजाचा एक कैवारी सुद्धा तिथून जन्माला आला. त्यांचं नाव म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील, भाऊ पायगोंडा पाटील यांच्या जीवनाबद्दल मी आता आपल्या समोर माझे विचार मांडणार आहे. अण्णांची वेशभूषा केली म्हणून मी अण्णा होऊ शकत नाही. अण्णांचा एक तरी गुण जरी आपण अनुभवला, ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे, एक तरी ओवी अनुभवावी. तशा प्रकारे मी अण्णांचा एक विचार घेऊन मी ज्ञानदा शिक्षण संस्था सुरू केली आणि त्या माध्यमातून आज आमच्या विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. फुले, आंबेडकर, छत्रपती शाहू, कर्मवीर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक तेजस्वी घराणे होते. ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आसमंत उजळून टाकणारे ठरले. नगर रचनेच्या पर्वाला प्रारंभ झाला. नव समाज तिथून उभा राहिला. परिवर्तनाची प्रभा सर्वत्र पसरली. समाज सुधारणेचा प्रयत्न करणारे आगरकर, कर्वे, रानडे असे अनेक विचारवंत झाले. पण जडमूड दशेत काळ कंटाळा माझा विराट ग्रामीण समाज जागा झाला पाहिजे आणि शिक्षणाअभावी ते घडू शकत नाही, हे रयतेचे जनक, शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांनी खेड्यापाड्यातील 18 प्रगर प्रजेला शिक्षण प्रसाराने जाग आणली. कर्मवीर भाऊ पायगोंडा पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 या दिवशी वारणेच्या परिसरातील कुंभोज या गावी झाला. कुंभोज गावी प्रसंग पहा, नीट लक्षात घ्या. संस्थापक आणि शिक्षण संस्थापक असेच घडत नाहीत. त्यावेळेस पायगोंडा पाटील ही मोठी व्यक्ती, जैन समाजातील व्यक्ती, समाज त्यांचा आदर करायचा. देवगोंडा हे न्यायी, निस्पृही आणि निर्लोभ व्यक्ती होते. त्यांनी न्यायदान केले, ते सर्व मान्य होते. पण निवाड्याचे कागदपत्र तयार झाले. सहीसाठी देवगोंडा पाटलांपुढे आले. देवगौडांना लिहिता वाचता येत नव्हतं. देवगौडांना अन्य कोणी पंच पुढे आले, त्यांच्या सहीवर काम भागले. देवगौडांना ते हैसे वाटले, पण निरक्षर आहोत या कल्पनेने ते मनातून कष्टी झाले. वस्तुतः जैन समाजाला शास्त्रग्रंथ आणि संस्कृती यांच्या तिरकतीर प्रणित असा समृद्ध वारसा असताना आपण निरक्षर असावे या जाणीवेने देवगौडा शर्मिंदे झाले. त्यांनी त्याच वेळी त्या प्रसंगी निश्चय केला की आपल्या मुलाला शिक्षण द्यायचे. त्यांचा मोठा मुलगा पायगोंडा शेतात नांगर हाकीत होता. देवगौडांनी त्याला घरी बोलावून आणले. काही काळ नाव, औत, नांगर, कुदळ, पाटी विसरून जा मुला. अरे हाती पाटी पेन्सिल पुस्तक घेऊन विद्येच्या क्षेत्रातील पाटील की सांभाळ असा उपदेश दिला. गावी शाळा नव्हती, त्यामुळे त्यांना पायपीट करून आष्टा या गावी शाळेसाठी जावे लागे. वयाच्या 20व्या वर्षी देशी भाषेची शेवटची परीक्षा म्हणजे इयत्ता 7वी ते उत्तीर्ण झाले. पूर्वी फार कोणी शिकत नव्हतं. भाऊ पाटील हे प्राथमिक शिक्षण वडील विट्याला असताना झाले. मराठी 4थी आणि इंग्रजी पहिली या 2 इयत्ता ते विट्याला शाळेतून उत्तीर्ण झाले. यापुढे शिक्षण कोल्हापूर येथे घ्यावे असे सर्वानुमते ठरले. विट्यापासून कुंडलपर्यंत सामानासह पायी चालावे लागे. हल्लीच्या रामानंद नगर जवळ हे कुंडल आहे. तेथून पुढचा प्रवास आगगाडीने करून भाऊराव कोल्हापूर वसतिगृहात दाखल झाले. राजर्षी शाहू यांच्या प्रोत्साहनाने अण्णासाहेब लठे यांनी जैन समाजसेवकांचा प्रयत्न करवीर नगरीत अस्तित्वात आलेले वसतिगृह चालवत होते. कर्मवीर पोरवयात करवीर नगरीत जाऊन दाखल झाले. जेव्हा त्यांच्या अंगात सुती, गुंड्यांची जाडी भरडी बंडी, डोक्याला कानटोपी आणि कमरेला लंगोटी असे ध्यान पाहून प्रायव्हेट हायस्कूल मधले मुलं खळखळून हसली. सुरुवातीला प्रायव्हेट हायस्कूल, मग राजाराम हायस्कूल असे स्थलांतरण करीत इयत्ता 7वी पर्यंत ते विना साहेब पोहोचले. मात्र तिथून पुढेच जाईना.
काही मुले अशी असतात की त्यांचे लक्ष जीवनावर असते पण पुस्तकावर नसते. कर्मवीर त्या वयात तसेच होते. कर्मवीरांचे ग्रामीण भाबडे पण लवकर लोप पावले आणि वारणे काठचे रांगडे पण त्यांच्या अंगी आले. ते कुस्ती, मल्लखांब आणि पोहणे या जीवनकलांच्या उपासनेत दंग झाले. त्यांना या प्रकारची स्फूर्ती देणारे एक दैवत करवीर परगण्यात राज्य करीत होते. ते होते राजर्षी शाहू महाराज. त्या मुलकामधल्या मर्दांचे दैवत आणि नामर्दांचा कर्दनका अशी ख्याती पावलेले दीनदलितांचे वाली शाहू छत्रपती हे कर्मवीरांचे हिरो झाले. त्यांच्या मनाच्या तळाशी, कडेशी, काठाशी एकच एक विचार होता. आपण महाराजांप्रमाणे गोरगरिबावर, राष्ट्रातील जनतेवर प्रेम करायचे. कर्मवीर आणि त्यांचे दैवत यांच्यातील अंतर कमी करण्याचे काम उभय त्यांनी नियतीने घडून आणले. जैन वसतिगृहातील 16 कर्मवीरांना मानवले नाही. संस्था प्रमुखांशी त्यांचे वारंवार मतभेद होऊ लागले. याचे पर्यवसन वसतिगृहात सोडण्यात आले. पाऊल ठेवायला कोल्हापुरात जागा उरली नाही म्हणून विमनस्क अवस्थेत सर्व सामानासह ते परत आपल्या आई वडिलांकडे जायला निघाले. त्यांची पावले घराच्या दिशेने पडत होती. वाटेत ते एक मित्र बाळासाहेब खानविलकर भेटले. त्यांनी कर्मवीरांची कर्मकहाणी कळली. बाळासाहेबांनी आपल्या विद्यार्थी मित्राला राजवाड्यावर नेले. साक्षात छत्रपतींपुढे उभे केले. पहाडासारखे वाटणारे भरदार अंगाचे ते रुबाबदार पोर पाहून महाराजांचे मन मोहरून आले. त्यांनी अधिकाऱ्यांना आज्ञा केली आणि भाऊ पायगौंडा पाटील हा नवा छत्र वाड्यावरच्या विद्यार्थी विभागात दाखल झाला. कर्मवीरांनी कुंभोजच्या डोंगरावर एक बाहुबली पाहिला होता. करवीर नगरीत दुसरा एक बाहुबली त्यांना दिसला. एका बाहुबलीने क्रोध, माया आणि लोभ यावर मात करून निर्वाण पदाची प्राप्ती करून घेतली. दुसरा हा शाहू बाहुबली रयतेच्या मुक्तीसाठी समतेच्या तीरावर ममतेचे मंदिर बांधून सामाजिक न्यायाचा मंत्र जपत होता. कर्मवीरांना हा तपस्वी दिसत होता. आपण त्यांच्या समान व्हावे असा विचार त्यांच्या मनात रुजला. प्रत्येकासमोर हिरो असतो. कोणी ना कोणी आपल्या जीवनात हिरो असला पाहिजे. आपण कोणाला तरी आदर्श मानलं पाहिजे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे हिरो होते राजर्षी शाहू महाराज. इतिहासाला वेडीवाकडी वळणे आवडतात. इतिहास काही सहजासहजी घडत नाही. तो काल परवा केला आणि आज इतिहास घडला असं कधीच होत नाही. पुढे शिक्षण महर्षी म्हणून मान्यता पावलेले कर्मवीर 7वी परीक्षेत नापास झाले. पास होण्याची सर्व संभाव्यता संपल्यामुळे पुढे जातीलाची खात्री वाटली नाही आणि म्हणून अंगात हिंमत होती पण पुढे वाट दिसत नव्हती. 1910चे वर्ष होते. श्रवण बाळ गोपाळ नावाच्या तीर्थक्षेत्री भगवान गोमटेश्वराचा महाभिषेकासाठी केला जाणार होता. उत्साहाच्या भरात आणि उत्सवात स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या तयारीने कर्मवीर दक्षिणेकडे वळले. या जैन पर्वामध्ये त्यांचा संबंध अनेक जैन परिवाराशी आला. संकल्प आणि सिद्धी यात खूप अंतर असते. मनात आले की मूर्तिमंत झाले असे सहसा होत नाही. कर्मवीरांनी आपले विचार वास्तवाच्या निकषावर पारखून घ्यायचे होते. त्या विचार मंथनाला आणि तत्वशोधनाला काळात 1912 मध्ये ते विवाहबद्ध झाले. मग संसार लागला. एकाच वेळी स्वतःचा आणि समाजाचा संसार सुकरतेने नाही करता येत बाबांनो. यात थोडी ओढाताण होणारच. त्यातून वाढते वय. कोणतेही काम हातावेगळे करताना हात आखडून टाकणारी 25शी ही प्रौढत्वाची प्रस्तावना असते. कर्मवीर एक प्रकारच्या खात्रीत सापडले. समाज कार्यासाठी त्यांनी पाऊल उचलले होते पण तेवढ्याच प्रपंचाचा पाशही मागे लागला. एक अपरिचित युवतीचे सामर्थ्यवान सहचरणीत रूपांतर होण्यास थोडा तरी अवधी लागणार होता ना. हे ओळखून कर्मवीरांनी अर्थार्जनासाठी धडपड सुरू केली. सातारा शहर त्यावेळेस इंग्रज अधिकाऱ्यांना फार आवडे. अनेक इंग्रजी अधिकारी सातारा शहरात होते. कर्मवीरांचे इंग्रजी, गणित आणि संस्कृत या विषयावर प्रभुत्व होते. त्या काळात पाटील मास्तर म्हणून ते ओळखले जात. पोप या नावाचे कलेक्टर साताऱ्यात होते. पेठे या नावाचे डेप्युटी कलेक्टर होते आणि ढोसाबाई माणिकजी हे पाटील मास्तरांचे विद्यार्थी होते. त्या काळात मराठी शिकण्यासाठी पाटील मास्तर तयारी करून शिकवत. अधिकाऱ्यांना अधिकारवाणीने शिकवणारे एक अधिकारी अध्यापक असा त्यांचा लौकिक सर्वत्र पसरला. 4 पैसे मिळू लागले. पत्नीला घरकुल मिळाले. अशा मानव कुलाचा विचार करायला कर्मवीर मोकळे झाले. कोणाला चुकलंय घरकाम? तुम्ही नीट विचार करा. अखंड त्रिखंडामध्ये आपली कीर्ती पसरवणारे स्वामी विवेकानंद सुद्धा दुभाषकाची भूमिका करावी लागली होती. कर्मवीरांना नाही ती करावी लागली. पण कधी कधी दुर्दैव नावाची गोष्ट काही माणसांच्या वाटच सोडत नाही. पा जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी बड़ी होगी. याद रखिएगा. हिंदी में मैं इसलिए आपको सबको कह रहा हूं कि कुछ वचन आप जब हिंदी में दोहराते हैं तो उसका अर्थ हमें ज्यादा समझता है. क्योंकि आजकल की सब पीढ़ियां हिंदी फिल्म तो देखती है. उनको देखिए ना आप. मराठी कविता पाठ कर म्हणलं तर नाक मुरडतो. पण हिंदी चित्रपटातलं गाणं म्हटलं की पोरग लगेच गाणं म्हणायला लागतं. कशामुळे होतंय? अरे आपण ते आवडीने करतो. आणि म्हणून जिथे सवड आहे तिथे आवड, जिथे आवड आहे तिथे सवड, आणि दोघांची जर गाठ पडली तर एक चांगली निवड झाल्याशिवाय राहणार नाही. हे मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय. पण कधी कधी दुर्दैव नावाची गोष्ट माणसाचा पिछाच सोडत नाही. कोल्हापुरात डांबर प्रकरण गाजले आणि अण्णासाहेब लठ्ठ्यांनी त्यांचा वचपा काढायचं ठरवलं. कर्मवीरांचा बोलवता धनी कोणीतरी दुसरा झाला
आणि त्यांना त्रास झाला. डांबर प्रकरण फारच गाजले. अण्णांना त्रास झाला. शेवटी शाहू महाराजांकडे अण्णांची आई गेली आणि सांगितली, भाऊ तसं करणार नाही महाराज, कुणीतरी गैरसमज केलाय. पण कर्मवीर हे वाकणारे नव्हते. मॉडर्न पण वाकणार नाही हा त्यांचा स्वभाव होता. या आपत्तीतून कर्मवीर बाहेर पडले, उद्योगाला लागले. परंतु किर्लोस्करांनी आपल्याकडे त्यांना ओढले. किर्लोस्करांना वाटलं माणूस पहाडी आवाजाचा आहे, आपला नांगर विकण्यासाठी मदत करील. किर्लोस्करांचा लोखंडी नांगर अतिशय उपयुक्त होता त्या काळात. आणि त्या काळात लोखंडी नांगर उपयुक्त असून सुद्धा तरी तो जमिनीला जखमी करतो असा अपप्रचार अंधश्रद्धा लोक करीत होते. त्या लोकांना विज्ञान प्रवण करण्याचे काम कर्मवीरांनी केले. महाराष्ट्र, मद्रास, मध्य प्रदेश, म्हैसूर हा भाग आपल्या प्रबोधन सामर्थ्याने कर्मवीरांनी प्रशिक्षित केला. त्यावेळेस त्यांनी एक म्हण लागू केली, फिरेल फाळ तर जाईल काळ. अशा सुभाषिताचे ते भाष्यकार झाले. किर्लोस्करांना कारखाना भरभराटीला आला. कर्मवीरांनी कारखान्याच्या संचालकाकडे साकडे घातले. आपल्या नफ्याचा काही भाग कामगारांच्या मुलांच्यासाठी शिक्षणासाठी खर्च केला तर चालेल का? शेतकरी आणि शेतमजूर यांचा प्रतिनिधी कारभार यंत्रणेत सामावून घ्या. कर्मवीरांचा हा आग्रह त्यांना अंमलात येऊ शकला नाही. भरपूर द्रव्यलाभ घडवणारी नोकरी कर्मवीरांनी सोडली. किर्लोस्कर सुटले आणि मग कपूर भेटले. सर धनाजी शाह कपूर हे मधुर भाषी व राजकारणी उद्योगपती होते. त्यांनी कर्मवीरांना आश्वासन दिले, भाऊराव मी तुमचे मनोरथ पूर्ण करीन. कर्मवीर या आश्वासनावर विसंबूर कपूर यांच्या सेवेत रुजू झाले. तेव्हा प्रबोधनकार ठाकरे हे सुद्धा कपूर साहेब यांच्याकडे जाहिरात विभागाचे काम करत होते. परंतु कपूर साहेबांनी आश्वासनाचे पालन केले नाही. कर्मवीरांचा आणखी एक मनोभंग झाला. ओगले, किर्लोस्कर, कपूर या त्यांच्या परीने त्यांचे धोरण राबवित होते. सामाजिक बांधिलकीची सुस्पष्ट किनार नव्हती त्यांना. कर्मवीरांनी एक निष्कर्ष काढला, जिथे धनाची श्रीमंती नांदत असेल तिथे मनाची श्रीमंती आढळेलच असं नाही, आणि म्हणून त्यांनी काम सोडून दिले. सन 1919 मध्ये कराड येथे काले या गावी सत्यशोधक समाजाचे अधिवेशन भरले. कर्मवीर सत्यशोधक समाज चळवळी यांच्याशी निरंतर नितबद्ध होते. प्रसंगी फडात उभे राहून डफावर थाप मारून आपल्या खणखणीत आवाजात घाणागावी वक्तव्य करीत होते. पुढे पुढे त्यांच्या आक्रमकतेने शैक्षणिक आवर्जाचे धोरण धारण केले, आर्जवाचे रूप धारण केले. काले त्या अधिवेशनात कर्मवीरांनी प्रभावी प्रतिपादन केले. ते म्हणाले, सत्यशोधक समाजाने शिक्षणाचे कार्य हाती घेतले पाहिजे. अविद्या, अज्ञान या सर्वांचे दुःखाचे मूळ आहे अशिक्षितपणा. खेड्यापाड्यातील बहुजन समाजाची, दीन दलितांची, माझ्या गोरगरिबांची मुलं ज्ञानी झाल्याशिवाय समाज परिवर्तन घडणार नाही, हे अण्णांचं स्वप्न होतं. या विचाराने परिषदेचे शोध कार्य अशी मार्गदर्शक महत्वाची तोलाचा मानून स्वीकारला. त्याच वर्षी विजयादशमीच्या मुहूर्तावर 4 ऑगस्ट 1919 या दिवशी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. 1924 मध्ये ही संस्था सातारा येथे स्थलांतरित करण्यात आली. सातारा इतिहास प्रसिद्ध नगर कर्मवीरांच्या संस्थेचं मध्यवर्ती केंद्र झालं. साताऱ्यात सुरुवातीच्या काळात जागेची अडचण होती म्हणून सोमवार पेठेतील आपलं घर अण्णांनी संस्थेचं कार्यालय बनवलं. अरे घरादारापासून संस्थेचं कार्य सुरू करणारा अरथ इमारती आयुष्यभर अनवाणी पायाने फिरला. पायात कधी चप्पल घातली नाही. त्या काळामधला तो प्रसंग, अण्णांनी चप्पल का नाही वापरली हा प्रसंग जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. अरे त्या काळामध्ये अण्णांनी चप्पल का नाही वापरली? माझ्या समाजातील भोळ्या बाबडे समाजातील मुलं ही अनवाणी पायाने फिरतात. आणि मग अण्णांच्या लक्षात आलं, आणि मग तिथे त्यावेळेस वसतिगृहाची स्थापना हे स्वतःचे उद्दिष्ट होते. पहिल्या वसतिगृहाचे नामकरण 1927 मध्ये महात्मा गांधी यांच्या उपस्थितीत ठेवण्यात आले. या वसतिगृहात जाती धर्माची मुलं एकत्र येतात, एका चुलीवर बनवलेला स्वयंपाक खातात, एका पंक्तीला जेवतात, एका वाड्याखाली झोपतात, विश्रांती घेतात. हे सगळं अण्णांनी करून दाखवलं. तेथे कोणी नोकर चाकर नाही अशी बातमी सर्वत्र पसरली. आचारी, पानके, झाडूवाले या सर्व भूमिका विद्यार्थीच पार पाडतात अशी बातमी गांधीजींना कळली. स्वावलंबी शिक्षण हेच समान ब्रीद मानलं. या वसतिगृहात महात्मा गांधी आले तेव्हा त्यांनी विचारणा केली, हे छत्रपती शाहू बोर्डिंग याला आपण आज ज्यांचे नाव दिले त्या राजपुरुषाने आपणास किती देणगी दिली? यावर कर्मवीर उत्तरले, महाराजांनी मला फक्त अंतःकरण दिले बापू. आबाळ एवढे महाराजांचे मन हीच माझ्या वाट्याला आलेली देणगी आहे. आपल्या विद्यार्थी जीवनात कर्मवीरांनी कोल्हापुरात महाराजांच्या प्रेरणेने निघालेली वसतिगृह प्रत्यक्ष पाहिली होती. शाहू छत्रपतींनी अर्धविकसित समाजाकडे पाहून विविध जाती धर्मांसाठी वेगवेगळी वसतिगृह चालवण्याची कल्पना कार्य व्यवहार्य मानली. मुस्लिम, मराठा, जैन, प्रभू, हरिजन अशा नाना जमातींसाठी विस्तृत, स्वतंत्र आणि परिपूर्ण वसतिगृह शाहू महाराजांच्या प्रेरणेने निघाले. कर्मवीर या बाबतीत 4 पावले पुढे गेले. त्यांनी सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एकच एक वसतिगृह काढण्याचा निर्धार केला. कर्मवीर प्रणित वसतिगृह एक संस्कार केंद्र होते. भावनिक एकात्मता, सहजीवन, स्वावलंबन, श्रमाची थोरवी या मूल्यांचा वस्तुपाठ देणारे ते एक अद्वितीय केंद्र होते. गरिबांची अस्मिता फुलवणारी ती तपोभूमी होती. साताऱ्याला राजघराण्यातील एक बाग आहे, तिला धनिनीची बाग म्हणत. राजकुटुंबातील स्त्रियांना मोकळेपणाने फिरता वावरता यावे म्हणून राखून ठेवलेली ही जागा होती. ती जागा कर्मवीरांनी संस्थेसाठी भाड्याने मागितली. राजपरिवाराने आनंदाने ती दिली.
10 एकर जमीन, 2 विहिरी, 1 नारळ बाग, अनेक आम्रवृक्ष, एक मोठी इमारत आणि एक डेरेदार वटवृक्ष ही दौलत. 30 फूट घेर असणारा 400 वर्षाचा अगदी जुनी परंपरा वडीलधारा वृक्ष कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेचे पुढे भावी काळात बौद्ध चिन्ह म्हणून मान्यता पावला. वसतिगृहाची येणारी मुले कर्मवीर स्वतः शोधून आणत. जात जपणारे घरंदाज मुले धाडायला तयार नव्हते. गरिबांना जात विसरून जगण्याचे धैर्य नव्हते. उच्चभ्रू मंडळी तर केवळ टवाळीचा विषय म्हणून या प्रयोगाकडे पाहत होते. कर्मवीर मात्र गुणीजनांचा शोध घेत महाराष्ट्रभर फिरले. महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठे भावी कुलगुरू कर्मवीरांच्या वसतिगृहातील विद्यार्थी होते. बॅरिस्टर पी.जी. पाटील, शंकरराव खरात, फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू दत्ताजीराव साळुंके, मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य शिवाजीराव भोसले ही कर्मवीरांच्या झोपडीत राहणारे तेव्हाचे छात्र होते. कर्मवीरांनी स्थापन केलेल्या प्रत्येक वसतिगृहाला इतिहास आहे. उदाहरणार्थ पुण्याच्या फर्ग्युसन टेकडीच्या पायथ्याशी कर्मवीरांनी युनियन बोर्डिंग काढले. पुणे शहरात प्लेगची साथ आल्यावर गाव फुटत असे. लोक गावाबाहेर जात. त्यांच्यासाठी नगरपालिकेने बांधलेली झोपडीची वसाहत होती. ती पांडवनगर आणि हेल्थ कॅम्प या नावाने ओळखली जात असे. कर्मवीरांनी पुण्यात राहणाऱ्या आपल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना त्या जागी एक वसतिगृह सुरू केले. त्याला युनियन बोर्डिंग असे म्हणतात. ती संस्था आजही पुण्यात डौलाने वाढते आहे. पण युनियन कशाची, कोणाची? अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मागणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व आणि हरिजन यांच्यासाठी ऐक्याचा आणि स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीला विरोध करणारे, तसेच आत्मशुद्धीसाठी प्राणांतिक उपोषण करणारे महात्माजी या दोघांच्या दायित्वाचा तो निराश झाला आणि तिथे कर्मवीरांनी तो क्षण टिपला आणि त्या वसतिगृहाला अजरामर केले. लहान लहान वसतिगृहाच्या रूपात प्रगट झालेली कर्मवीरांची कालांतराने शतमुखाने वाहू लागली. खेड्यापाड्यात साक्षरता प्रसारासाठी प्राथमिक शाळा काढल्या. अरे प्राथमिक शाळा कशासाठी? गरिबातील मुलं जर मजबूतपणे पहिलेच शिक्षण घेऊ शकली तर पुढचं शिक्षण ते घेतील. आणि म्हणून इमारतीचा पाय जर मजबूत असेल तर तुमच्या आयुष्याची इमारत मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही, हाही शब्द त्यांनी त्या ठिकाणी टाकला. पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर या नगरांजवळ अडला होता. त्याची वाट मोकळी करून सातारा, कराड, पंढरपूर, दहिवडी अशा लहान मोठ्या गावी महाविद्यालय निघाली. कर्मवीरांच्या कर्तृत्वाचा आलेख आणि त्यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था म्हणजे कर्मवीर आणि कर्मवीर म्हणजे रयत शिक्षण संस्था हा मूलमंत्र समाजाला मान्य झाला. जे स्वकीय आणि परकीय शासनाला शक्य झाले नाही. लक्षात घ्या, इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलंय, त्यांना जे शक्य झालं नाही, मुघलांना जे शक्य झालं नाही, ते माझ्या अण्णांनी अणुआणी पाहणी करून दाखवलंय. यासाठी फक्त समाजाप्रती ओढ असावी लागते. आजही तुम्ही ते कार्य करू शकता, तुम्हाला कोणी अडवणार नाही. हा माझा शब्द आहे. अविद्या जाती संस्थेविरुद्ध फुकारलेले युद्ध, दिलेला लढा यशस्वी झाला. पण अनेक नरदुर्ग कर्मवीरांनी महाराष्ट्रात उभे केले. अनेक विद्वान, त्यागी, निस्पृह, आजी सेवक त्यांनी सोबत करणारे असंख्य सेवाव्रती कर्मवीरांना इतिहास घडवणारे ठरले. भारत आणि महाराष्ट्र स्वर्ग, मोक्ष, समाधी, ब्रह्म, माया याचे वर्णनिवारण करण्याचे ग्रंथ झाले. पण राहत्या घरात सुखाने जगायचं कसं हे सांगणारा इहवाद लवकर आला नाही. ग्रंथावर बोट ठेवणारे विद्वान खूप झाले. अरे पण छातीवर बोट ठेवून काम करणारे कर्ते पुरुष मात्र कमी झाले. कर्मवीर एक कर्तेपणाच्या वाटेने जाणारे होते. स्वाभिमानाची आणि स्वावलंबनाची एक नवी लिपी तयार करून युगपुरुष निर्माण करणारे कर्मवीर होते. त्यांनी सार्वजनिक दुःखाला विधायकाचा साथ चढून हे करणारे ते एक जादूगार होते. महात्माजींचा अंत झाला. कर्मवीरांनी राष्ट्रपित्याला चिरावी करण्यासाठी 101 माध्यमिक विद्यालय काढण्याची आणि प्रतिज्ञा केली. आझाद गेले. कर्मवीरांनी त्यांच्या नावाने आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले. गाडगे बाबांचा एक प्रसंग या ठिकाणी सांगावासा वाटतो. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेचं अनुदान बंद झालं. बाळासाहेब खेरांनी सांगितलं, कोणीतरी कान भरले. महात्मा गांधींच्या हत्येला कर्मवीर जबाबदार, त्यांची फूस आहे म्हणून. आणि मग कोणीतरी सूडबुद्धीने बाळासाहेब खेरांनी रयत शिक्षण संस्थेचं अनुदान बंद केलं. कर्मवीर एवढे गोरगरिबाची लेकर आपल्या पंखाखाली घेऊन वाढत होते. कितीतरी वेळा आपल्या बायकोचं मंगळसूत्र त्यांनी मुलांना संक्रांतीच्या दिवशी जेवण घालण्यासाठी गहाण ठेवलंय. आणि मग अशा प्रसंगामध्ये कर्मवीर त्यांना एकच फक्त सूर्यबिंब या महाराष्ट्रामध्ये दिसला, ते म्हणजे गाडगे महाराज. गाडगे महाराजांचं कीर्तन नाशिकच्या गोदातटी चाललं होतं. त्या कीर्तनाच्या ठिकाणी जाऊन देवकी नंदन गोपाला 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 म्हणून गाडगे महाराज कीर्तन करत होते. पाठमोरी अंधाराच्या मध्ये ती मूर्ती त्यांना दिसली. गाडगे महाराजांनी कीर्तन संपल्यानंतर बोललं, भाऊराव एवढा लांब आलात, काय महत्वाचं काम होतं का? होय बाबा, मी येण्याचं कारण महत्वाचंच आहे. मी गोरगरिबांची लेकरं माझ्या पंखाखाली घेऊन वाढवतोय. कोणीतरी शासनाचा गैरसमज केलाय. बाबा माझ्या संस्थेचं अनुदान बंद केलंय, मला एकट्याला ते चालवणं शक्य होणार नाही. बाबांनी ओळखलं, सांगितलं, भाऊराव तुम्ही मोठं काम करताय, तुम्ही तुमचं काम चालू ठेवा, मी बघतो काय करायचं ते. हा सूर्यबिंब आपला नाशिकच्या गोदातटीवर मुंबईच्या दिशेने निघाले. मंत्रालयात गेले. बाळासाहेब खेरांना भेटले. खेरांनी नमस्कार केला. सांगितलं, बाबा तुम्ही आलात, मी तुमचा शिष्य आहे, तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. काय शिरस्ता आहे? हा आपला शिरस्ता आहे बाबा. त्यावेळेस गाडगे बाबांनी उत्तर दिलं, अरे हा कर्मवीर गोरगरिबाचे लेकर आपल्या पंखाखाली घेऊन जगतोय, वाढतोय, तो महापुरुष आहे. बाळासाहेब जर तो चुकला असेल तर त्याच्या पाठीवर मारा, पण पोटावर मारू नका.
8 दिवसांनी रयत शिक्षण संस्थेचं अनुदान चालू झालं. ज्या दिवशी गाडगे बाबा जग सोडून गेले त्या दिवशी कृष्णा गोरेच्या प्रीती संगमावर कराडच्या परिसरामध्ये संत गाडगे महाराज कॉलेज सुरू करून अण्णांनी त्यांना आदरांजली वाहिली. अरे अशी माणसं निर्माण झाली म्हणून रयत शिक्षण संस्था उभी राहिली. माणसे जोडावी कशी हे कर्मवीरांना उपजत बुद्धीने कळत असे. दुष्काळी प्रदेश म्हणून मागे पडलेला नगर जिल्हा ही कर्मवीरांची कामधेनू ठरली. कल्पतरूच्या छायेत कर्मवीरांना विखे पाटील, शंकरराव काळे, बापकर दाम्पत्य, मी ज्या जिल्ह्यातून येतो, ज्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो तो नगर जिल्हा आहे. माझ्या नगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त रयत शिक्षण संस्थेच्या शाळा का निघाल्या? दुष्काळी भाग असल्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे अण्णांनी जाणलं आणि निस्सीम माणसं त्यांना त्या ठिकाणी भेटली. कर्मवीर महती ही त्यांच्या कार्यात आहेत. ते म्हणत, मुलांनो, श्रमाच्या मोबदल्यात शिक्षण घ्या, कमवा आणि शिका, स्वावलंबी व्हा, नोकऱ्या मागू नका, ज्ञानाचा, कष्टाचा, साधेपणाचा मार्ग धरा, शेतकरी आणि व्यापारी, संस्थानिक आणि समाजप्रवेश प्रवाह आडवा, वैभवाची धरणे धरा, संपत्तीचा पाठ माळ्याच्या रामाच्या मळ्यापर्यंत जाऊ द्या, खेडूतांची झोपडी मंदिर होऊ द्या, ग्रामगीता हाती घ्या आणि पुढे जा. हा संदेश अण्णांनी या समाजाला दिला. रक्तदाब, मधुमेह असे अनेक आजार अंगावर वागवणारा, समाजाच्या आरोग्यासाठी अहोरात्र विवंचना करणारा हा महापुरुष 9 मे 1949 या दिवशी सर्वत्र शिवजयंतीचे वातावरण असताना छत्रपती शिवाजी महाराजांना संस्थेचा अहवाल सादर करण्यासाठी आपल्या सर्वातून ध्येयरूपाने निघून गेला. शासनाने पद्मविभूषण हा किताब त्यांच्या चरणी वाहिला होता. पुणे विद्यापीठाने डिलीट त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये रुग्णशय्येवर असताना कर्मवीरांच्या पायी पोहोचवली होती. कर्मवीर गेले. त्यांनी महाराष्ट्राला काय दिले? ती रयत शिक्षण संस्था, तिचे अनेक विद्यालय, महाविद्यालय, वसतिगृहे. त्यांनी दलितांना अस्मिता दिली, गरिबांना ब्रीद दिले आणि उभ्या महाराष्ट्राला स्वप्न दिले. एवढं बोलतो आणि थांबतो. जय कर्मवीर. Please share and like this video and subscribe our YouTube channel. Thank you.